प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणाला सलाम. जसं की आपणाला माहित आहे, प्रियजनांनो, माझी कोल्हापूर या ठिकाणावरून बदली झालेली आहे आणि आता मी नॉर्थ महाराष्ट्र सेक्शन मध्ये आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मला व्हिडिओ टाकता येत नाही आहेत. पण तरी पण मी प्रयत्न करत आहे, कारण माझा अजून सेटअप वगैरे तयार होण्याचा राहिलेला आहे. तरी पण मी आज पुन्हा एकदा कालपासून चालू केलेला आहे की व्हिडिओ शक्यतो व्हावेत आणि शक्यतो मी प्रयत्न करत राहीन की आपणापर्यंत जो बायबल स्टडी आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला, प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा तुम्हाला सलाम. मी पास्टर सुधीर भोसले आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ न तुमच्या समोर येत आहे. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 21 आणि 22 वचन, दुष्ट कार्यापासून झालेला समेट, या विषयावरती आपण बोलणार आहोत. आणि वचन कलसीकरास पत्र पहिला अध्याय 21-22 वचन असं म्हणतं, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. जनानो, आम्ही पाहतो की कलसीकरास पत्र या पत्रामध्ये पाऊल वारंवार ही घोषणा करत आहे किंवा हे सांगत आहे की मनुष्य पापी आहे, मनुष्य स्वभाव मूळताच पापी आहे आणि जेव्हापासून आदाम हवेनं एडेन बागेमध्ये पाप केलं तेव्हापासूनचा तो पापी असा मनुष्य आहे. आणि त्या पापी मनुष्याला आज प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. नेहमी काळी बाजू जी आहे, पापाची काळी बाजू मानवातर्फेची, ती पावलानं नेहमी आपल्या पुस्तकांच्या मध्ये मांडलेली आहे. आणि मग प्रियजनांनो, आम्हाला ख्रिस्ताच्या धार्मिकतेची गरज आहे, खूप मोठी गरज आहे. ही स्पष्ट मुक्ती किंवा स्पष्टीकरण त्यानं आपल्या पुस्तकांच्या मध्ये केलेलं आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पापाचा प्रवेश झाल्यानंतर देवानेच पुढाकार घेतलेला आहे. पाप माणसानं केलं म्हणून मनुष्याला परमेश्वरानं टाकलेलं नाही. जरी पाप केलं असलं तर त्यांना तारण्यासाठी परमेश्वरानं पुढाकार घेतला आणि त्या पुढाकाराद्वारेच समेट पुढे आला, म्हणजे समेट करण्यात आला. आणि या समेटाची जी किंमत होती ती खूप मोठी किंमत होती. काय किंमत होती तर त्याचा स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या समेटाच्या साठी मानव आणि देव एकत्र येण्यासाठी मरावं लागलेलं आहे. आणि जरी त्याच्या पुत्राला मरावं लागलं तरी प्रभू परमेश्वरानं हा समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि तो समेट घडवलेलाच आहे. त्याचं कारण काय? माझ्यावर आणि तुमच्यावर परमेश्वराची प्रीती आहे, माझ्यावर आणि तुमच्यावर प्रभूची प्रीती आहे. म्हणून त्यानं अशा मोठ्या किमतीचा समेट जो आहे तो घडवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आदामाला देवानं निर्माण केलं, आदामाला परमेश्वरानं निर्माण केलं आणि आदामाला सांगितलं की तो त्याची सर्वोच्च निर्मिती आहे. आणि ज्यावेळेस त्याची ही सर्वोच्च निर्मिती आहे तरी देखील आदाम ज्यावेळेस पाप करून लपला, पाप करून देवापासून दूर झाला, त्यावेळेस आदामाला उत्पत्ती 3 अध्याय 9व्या वचनामध्ये परमेश्वर जो रोज त्याला एदेन बागेमध्ये भेटत होता तो त्याला प्रश्न विचारतो की आदामा, तू कुठं आहेस? तू का लपलेला आहेस? तू माझ्यापासून का दुरावलेला आहेस? असं देखील त्या परमेश्वरानं आदाम त्याला दिसला नाही. आदाम हरवला, आदामानं पाप केलं, आदाम देवापासून दूर गेला, म्हणून आदामाला त्यानं शोधण्याचं काम केलं. देवाला नक्की माहित होतं की तो कुठं आहे, परंतु त्याला आदामाकडून रिप्लाय पाहिजे होता, म्हणून तो म्हणतो की आदामा, तू कुठं आहेस? त्याच पद्धतीनं आज आम्ही पाप करून किती देवापासून दुरावलेलो आहे ते देवाला नक्की माहित आहे, परंतु आज देखील परमेश्वर आपल्याला प्रश्न विचारत आहे की तुम्ही कुठे आहात? पास्टर सुधीर भोसले, तू कुठं आहेस? आणि प्रियजनांनो, आम्ही हाक जी साध आहे ती परमेश्वराला दिली पाहिजे, कारण की प्रभू आपल्याशी त्याच्या पुत्राला देऊन त्याचाने आपला समेट घडवू इच्छितो. आणि ही समेटाची देवाची परिपूर्ण योजना आहे असं बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं. शुभवर्तमान म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येणं आणि त्या शुभवर्तमानाचे मुख्य उद्देश काय आहेत तर आपण जे आपलं तारण आहे, आम्ही देवापासून दूर गेलेलो असल्यामुळे आम्ही आमचं तारण साधू शकत नाही, आम्हाला देवाजवळ जाण्यासाठी आमची पात्रता नाही. आणि म्हणून शुभवर्तमान सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला पापमुक्तता आणि दोषमुक्तता मिळते आणि आम्ही परमेश्वरासमोर जाऊ शकतो. दुसऱ्यांदा म्हणण्यात आलेलं आहे की विश्वासाद्वारे, पश्चातापाद्वारे आणि प्रभूमध्ये एक होण्याद्वारे, प्रभूचा स्वीकार करण्याद्वारे
आम्ही नीतिमान ठरतो आणि परमेश्वराजवळ ख्रिस्ताद्वारे जाण्यासाठी आम्ही सक्षम असं होतो. आम्ही स्वतःहून देवाजवळ जाऊ शकत नाही, तर आम्हाला मीडिएटर, मध्यस्थ, तारणहार आणि आमचा मध्यस्थ असा महान याजक प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे, तेव्हा आम्ही देवाकडे जाऊ शकतो. आणि तिसरी बाब ही आहे की आपण जे जगत आहोत ते ख्रिस्ताबरोबर एक झाल्याचा परिणाम आहे. आमचं जे जगणं आहे ते ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. त्याच्यानंतर हा परिणाम होतो की आम्ही ख्रिस्तासारखं जगतो आणि मग आम्ही पापापासून दुरावले जातो. देवाशी आमचा आणि देवाचा समेट होतो आणि परमेश्वराजवळ आपण राहतो. प्रियजनानो, आम्हाला सर्व जगातल्या दुष्ट कार्यापासून समेट आम्ही स्वतः घडवू शकत नाही, देवाशी आमचा समेट होऊ शकत नाही. तर त्यासाठी मीडिएटर पाहिजे आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे. त्याद्वारेच आपला देवाशी समेट होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून प्रियजनानो, आम्ही जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रभूला विनंती करूया की परमेश्वरा, तू आम्हाला आपला पुत्र देऊन आमचा तुझ्याशी समेट घडवलास, याबद्दल आम्ही तुझा उपकार मानत आहे. देवाचा गौरव तुमच्या बरोबर असो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. तुम्हाला सर्व प्रकारे परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त हो, अशी माझी प्रभूचरणी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल.